अकोला जिल्हा रुग्णालयामधील एका व्हायरल व्हिडिओनं संपूर्ण राज्यभरामध्ये मोठी खळबळ उडाली होती। मात्र याच व्हिडिओ प्रकरणाला अभ्यागत मंडळ आणि रुग्णालय प्रशासनाच्या दाव्यानं वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे। रुग्णालयाची बदनामी करण्यासाठी सदर तरुणीनं जाणीवपूर्वक हा व्हिडिओ काढल्याचा मोठा दावा अभ्यागत मंडळ आणि रुग्णालय प्रशासनानं एबीपी माझाशी बोलताना केलाय। या संदर्भामध्ये एक सीसीटीव्ही फुटेज देखील रुग्णालय प्रशासनानं जारी केलंय। अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयामध्ये स्ट्रेचर उपलब्ध नसल्यानं एक महिला आपल्या रुग्ण पतीला पाठीवरती घेऊन रुग्णालयामध्ये वणवण फिरत असल्याचा व्हिडिओ 2 दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता। या बातमीनंतर रुग्णालय अभ्यागत मंडळानं प्रशासनासोबत एक महत्त्वाची बैठक घेतली। अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि भाजपाचे विधानसभेतील मुख्य प्रदूत आमदार रणधीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली आहे। या बैठकीमध्ये अकोल्याच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजय सोनूने यांच्यासह रुग्णालय प्रशासनामधील वरिष्ठ अधिकारी हजर होते। आणि दरम्यान याच संदर्भामध्ये अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर आणि अधिष्ठाता डॉक्टर संजय सोनूने यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी। बघूयात। जिल्हा रुग्णालयात जी घटना घडली त्यानंतर आज अभ्यागत मंडळाची बैठक होते आणि अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर आपल्यासोबत आहेत। काल जी घटना घडली काय सूचना काय दिल्या प्रशासनाला? एखादी घटना घडल्यानंतर त्या घटनेची सत्यता पाहिली पाहिजे। तर त्या घटनेमध्ये सत्यता फारशी आढळत नाही। हे जरी असलं तर ती व्यवस्थेमध्ये उणिवा नाहीत असं म्हणण्याचं काही कारण नाही। व्यवस्थेमध्ये उणिवा काही प्रमाणात आहेत, त्या आपण दुरुस्त केल्या पाहिजे। त्याच्यासाठी आजची बैठक बोलवून तो विषय सेन्सिटाईज केला पाहिजे आणि ज्या काही त्रुट्या आहेत त्या दूर करून पुढच्या काळात असं होऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। पण कालची जी घटना झाली याच्या मागं थोडंसं सोशल मीडियामध्ये हाईप जास्ती केलं गेलं। मात्र एका मिनिटात रुग्ण कॅज्युअलिटीपर्यंत पोहोचते ॲम्ब्युलन्समधून उतरल्यावर, आणि 10 सेकंदही व्हीलचेअरची आणि स्ट्रेचरची वाट न पाहता खांद्यावर घेतल्या जाते आणि त्याचा व्हिडिओ काढला जाते। मला असं वाटतं हे योग्य नाही। मोटिव्ह जो आहे व्हिडिओ काढण्याचा तो काही त्याच्या संदर्भात काही चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत का? पहा, कुणाही गोष्टीतून 2 विषय होऊ शकतात। त्यांचा मोटिव्ह काय आहे ह्याच्यापेक्षा या माध्यमातून का होईना पण तो विषय समोर आला त्यात सत्यता नसेल अशी परत घटना घडू नये याच्याकडे आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे। त्यांचा उद्देश काय होता, कशासाठी ते आले। आज ज्यांनी व्हिडिओ काढला नाठे नावाच्या मॅडम, त्या मॅडम आज विरोधी पक्षांना घेऊन आंदोलनात होत्या। त्याच्यामुळे मला त्याबद्दल म्हणायचं नाही। विरोधी पक्षाचं काम आहे उणिवा आणि त्रुट्या लक्षात आणून देणे। आमचं काम आहे की प्रामाणिकतेनं त्या त्रुट्या आणि उणिवा दूर करणे। डीन महाविद्यालयाचे जे आहेत आपल्यासोबत आहेत डॉक्टर संजय सोनूने। सर, व्हिडिओच्या संदर्भात काही शंका उपस्थित करण्यात आलेल्या आहे, नेमकं काय सीसीटीव्ही मध्ये काय दिसलं तुम्हाला? सुरुवातीपासूनच म्हटलं होतं की या महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचे तत्व कॅम्पसमध्ये फिरत राहतात आणि रुग्णालय त्रास देतात आणि प्रशासनालाही साथ देतात। हे सातत्याने गेल्या 10 वर्षापासून सुरू आहे। त्यांच्याबद्दल बऱ्याचशा पोलीस तक्रारी आहेत। सदर व्हिडिओ पाहिला असता मला सुरुवातीपासूनच तो खोटा वाटला। माझा त्या व्हिडिओ विश्वास होता नाही, तरी सत्यता तपासण्यासाठी आम्ही चौकशी समिती नेमली आणि त्या सोयीचा अहवाल सांगू। पण तरी आम्ही मात्र त्याची विशेष चौकशी करू। आता परत पोलीस तक्रार करणार आहेत का प्रकरण? ऑलरेडी अशा आतापर्यंत भरपूर पोलीस तक्रारी झाल्या आहेत, परंतु यावेळेस आता आमची बदनामी होत आहे। आम्ही पोलीस चौकशीला जायला तयार राहू।